नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याचे पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून मी कोणतीही रेसिपी अपलोड केली की सर्वप्रथम ती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आजची आपली रेसिपी म्हणजे खेकडा भजी। चला तर मग वेळ न घालता रेसिपीला करूया सुरुवात। इथे सगळ्यात पहिले आपण एक वाटी घेतली, त्याच्यामध्ये आपण कांदे हे उभे कापून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। इथे मी 2 ते 3 मोठे कांदे हे कट करून घेतले। त्याच्यानंतर आपण इथे कोथिंबीर बारीक कापून घेतली होती, ती कोथिंबीर घालून घेतली। कोथिंबीर घातल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर लगेचच चवीनुसार मीठ घालूया, म्हणजेच 1 चमचा। मीठ घातल्याने काय होतं, कांद्याला पाणी सुटतं। मीठ घातलं की लगेच आता आपण हे मिक्स करून घेतलं। तुम्ही बघू शकता कांद्याला पाणी सुटतंय थोडं थोडं। त्याच्यानंतर आपण इथे लाल मिरची पावडर घातली 1 चमचा। परत आपण हे मिक्स करून घेतलं। नंतर आपण थोडासा ओवा घातला, म्हणजे 1 चमचा ओवा घातल्यानंतर परत आपण हे मिक्स करून घेऊया। त्याच्यानंतर आपण आता इथे 1 कप बेसन पीठ घेतलं, ते आपण थोडं थोडं करून ॲड करूया आणि भाज्याचं पीठ हे मिक्स करून घेऊया। जे उरलेलं होतं तेही आपण घालून घेतलं। नंतर परत आपण थोडंसं अर्धा कप बेसन पीठ घेतलं, म्हणजे टोटल 1.5 कप बेसन पीठ घेतलं। इथं आपण भाज्याचं पीठ हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण भजे काढून घेऊया, म्हणजेच तळून घेऊया। इथे आपण भजे तळायला सुरुवात केलेली आहे, तुम्ही बघू शकता। याच्यामध्ये तुम्ही लाल मिरचीच्या ऐवजी तुम्हाला हिरवी मिरचीची पेस्ट घालायची असली तरी तुम्ही घालू शकता। आणि मेन म्हणजे आपण याच्यामध्ये सोड्याचा वापर केलेला नाही, फक्त ओवा घातला। याच्याने काय होईल, भजे हे एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत येईल। पावसाळ्यामध्ये सगळ्यांनाच असं वाटतं की खेकडा भजी हे खायला पाहिजे। मला कमेंट करून सांगा, पावसाळ्यामध्ये कोणाकोणाला वाटतं की खेकडा भजी हे करून खाल्ले पाहिजे आपण। आणि हो, माझी रेसिपी कशी वाटते हे वेळी मला कमेंट करून सांगा। इथे आपण भज्याची बाजू ही पलटून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। सर्व हे भजे आपण कमी पण नाही आणि खूप हाय पण नाही, मीडियम गॅसवरती भजे काढून घेतले, त्याच्याने भजे कुरकुरीत येतात। आता आपण भजे काढून घेऊया। पूर्ण तेल हे व्यवस्थित निथरून घ्यायचं। आता आपण इथे भजे काढून घेतले, तसेच आपण आता सर्व भजे हे काढून घेऊया। इथे मला भजे करण्यासाठी खूप काही साहित्य लागलं नाही। कांदेही आपल्या घरी असतात, कोथिंबीर पण असते, भाजीपाला घेतलो त्याच्यामध्ये। नंतरला सगळ्यात पहिले आपण कांदे कापून घेतले, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली, मीठ घातलं, मिठाने पाणी सुटलं त्याला। त्याच्यानंतर तुमच्याकडे हवे ते मसाले घालू शकता। मसाले घातले की डायरेक्टली आपण पीठ घालूया, म्हणजेच बेसन पीठ हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे त्यात भाजीचं पीठ तयार करून घेऊया। आता आपण इथे हिरव्या मिरच्या ह्या तळून घेऊया। भजे म्हटलं की हिरव्या मिरच्या ऑफकोर्स पाहिजेच। इथे आपण झाऱ्यामध्ये या मिरच्या व्यवस्थित तळून घेतोय। ते मिरच्यांची मी मध्यभागी पोट फाडले, त्याच्यामुळे त्या उडत नाही। तर फायनली आपले खेकडा भजे हे बनवून तयार आहे, तुम्ही बघू शकता। दिसायलाही खूप अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आणि खायला तर एकदम झटपट आणि क्रिस्पी।
तुम्ही पण ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि हो, आवडल्यास मला कमेंट करायला विसरू नका. तुम्ही भज्याची रेसिपी कशी करता हेही मला सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, जमेल तेवढे शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया मग एका अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.